हरिओम. यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजांश संभवम. भगवद्गीता 10व्या अध्यायातला 41वा श्लोक आहे. म्हणजे जवळपास अध्याय संपत आलेला आहे. अगदी उपसंहाराचा भाग आहे. तर ह्या श्लोकाचा शब्दशः अर्थ जर बघितला तर विभूती म्हणजे झटकन डोळ्यात भरणारी किंवा ऐश्वर्ययुक्त अशी वस्तू. श्रीमत म्हणजे कांती असलेली आणि ऊर्जित म्हणजे शक्ती असलेली. सो भगवंत असं सांगतात की जी जी वस्तू किंवा जी गोष्ट ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तियुक्त अशी तू बघशील, ती माझ्या तेजाच्याच अंशामुळे अभिव्यक्त झालेली आहे, असं तू समज. आता ह्या श्लोकाचं एक वैशिष्ट्य बघा, की यद्यत आणि तत्तत असं दोनदा म्हणलेलं आहे. सो एक फोर्स आहे, द्विरुक्ती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की जय रघुवीर समर्थ म्हणणं आणि जय जय रघुवीर समर्थ ह्याच्यात एक जो फोर्स आहे किंवा आपण म्हणतो ना, की सगळी मुलं आली, पण एकूण एक लोकं आले विदाऊट एनी सिंगल एक्सेप्शन. हे स्ट्रेस करायचंय भगवंतांना. आता ह्या विभूतींच्या बाबतीत जर आपण बघितलं, तर ॲक्चुअली 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ऑलरेडी सांगूनच टाकलंय, की बीजं मां सर्व भूतानां म्हणजे मी सर्व सृष्टीमध्ये बीज रूपानी आहे. किंवा 9व्या अध्यायामध्ये सुद्धा गतिर्भर्ता प्रभू साक्षी इथेही हा विषय सांगितलाय. मग असं सांगितल्यानंतर परत अख्खा 10वा अध्याय विभूती योगाचा सांगायचा. ह्याचं काय कारण आहे? तर 9व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंत सांगतात, की अनन्यास चिंतयन्तो माम, तू मला अनन्यपणे शरण ये. किंवा अध्याय संपताना जेव्हा भगवंत सांगतात, की मन्मना भव. तर हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन असा प्रश्न विचारतो, की असं जर असेल, तर मी तुला कुठल्या रूपाने भजू किंवा मी कसं तुला अनन्य भावाने शरण येऊ? म्हणजे स्वामी या अध्यायावर मार्गदर्शन करताना म्हणले होते, की अर्जुन हा अतिशय बुद्धिमान श्रोता आहे. म्हणजे काहीतरीच उगीच कॅज्युअली विचारलं जाता, की "अरे मग तू कुठे आहेस?" असं नाहीये. तर मन व्यवहारामध्ये विशेषतः जर आम्हाला अनन्य व्हायचं असेल किंवा ईश्वराच्या अनुसंधानात सतत राहायचं असेल, तर ते तसं अवघड आहे किंवा व्यवहारात वावरताना तर ते त्याहूनच जास्ती अवघड आहे. त्यामुळे ह्या जगाकडे बघण्याची दृष्टी ईश्वरीय कशी होईल हा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यामुळे मन मना भव ही जी थिअरी आहे त्याचं प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन हे पुढे 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय. आता ह्या ज्या विभूती सांगितल्या आहेत, तर सुरुवातीपासून म्हणजे चंद्र, सूर्य अशा सगळ्या विभूती सांगितल्या आहेत, की ज्यांच्याकडे आपण बघितलं, की सहजच एक तेजस्वी, दिव्य असा भाव आपल्या मनात येतो. बट ॲट द सेम टाईम ह्या विभूती कुठल्याही पर्सनल इच्छा, आकांक्षा ह्यांच्याशी सहसा संबंध नसतात. अशा विभूती भगवंतांनी ह्या अध्यायात सांगितल्यात. वस्तुतः ईश्वर सगळीकडेच आहे आणि आपल्याला विचाराने हे पटतं पण, की सगळीकडे ईश्वर आहे. पण जोपर्यंत ध्यानाच्या माध्यमातून मला ती तशी अनुभूती येत नाही, तोपर्यंत तो विचार तसा टिकत नाही. म्हणजे स्वामींचं अगदी एक आवडीचं उदाहरण, की आता ठरवलं ना सगळीकडे ईश्वर आहे, तर मग सगळीकडे ईश्वर आहे. मग बाहेर पडलो, झाड दिसलं, झाड ईश्वर. विजेचा खांब दिसला, खांब ईश्वर. मग एखादी नावडती व्यक्ती, ज्याचं माझं भांडण आहे, ती समोर आली तर मग ती ईश्वर असं काही वाटत नाही आपल्याला. त्यामुळे जोपर्यंत ही अनुभूती मला येत नाही, तोपर्यंत काय करायला पाहिजे? तर जिथे-जिथे पटकन ईश्वराची अनुभूती येऊ शकते, अशा विभूती भगवंतांनी सांगितल्यात. जसं की हिमालयाची उत्तुंग शिखरं, मोठा अथांग सागर, सहजच ईश्वरभाव मनात निर्माण होईल. आणि अशा या दृश्य विभूतींपासून सुरू करत हळू-हळू हा अध्याय जेव्हा संपत येतो, तेव्हा शेवटी अगदी भगवंत सांगतात, की "मौनै चैवास्मी गुह्यानां ज्ञानै ज्ञानवतामहं." शेवटच्या ज्या 2 विभूती सांगितल्यात, त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत, की गुह्य म्हणजे सिक्रेट किंवा मोस्ट इम्पोर्टंट नॉलेज असं. आधीचा अध्याय तसाच आहे. राजविद्या, राजगुह्य योग. आणि सगळ्यात गुह्य गोष्ट काय आहे? तर ती मौन ही गुह्य गोष्ट आहे. मौन म्हणजे काय? तर वाणीनी न बोलणं हे तर मौन नाहीये हे आपल्याला आत्तापर्यंत माहितीच आहे. पण
मनात कुठलेही विचार न येणं किंवा त्याही पुढे जाऊन शंकराचार्यांनी जी डेफिनेशन केली आहे, की सतत स्व किंवा आत्मतत्वावर मन राहणं, ह्या अवस्थेला मौन असं म्हणलंय. म्हणजे ही अगदी शेवटची ज्ञानप्राप्तीच्या जस्ट आधीची अशी जस्ट बिफोर द फायनल आपण म्हणतो, तशी अवस्था आहे. सो ते मौन म्हणजे मी आहे. ध्यानात ही अवस्था प्राप्त होणं ही ईश्वराची विभूती आहे, ईश्वराची कृपा आहे. आणि शेवटची विभूती ज्ञान असं सांगितलंय, की सर्व ज्ञानी लोकांचं ज्ञान हे मी आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर याच्यात एक आपण असं बघायला पाहिजे, की सुरुवात जी केली आहे ना विभूती ह्या सगळ्या सांगायची, त्यातली सगळ्यात पहिली विभूती ही भगवंतांनी बुद्धीही सांगितली आहे. कारण बुद्धी जर नीट नसेल, तर पुढचं काहीच जमणार नाहीये आणि विशुद्ध बुद्धी जसं आपण आता ऐकलं स्वामींकडनं. सो सगळ्यात पहिली विभूती भगवंतांनी बुद्धी सांगितली आहे आणि सगळ्यात शेवटची ही ज्ञान. हा आपला सगळ्यांचा प्रवास चांगल्या बुद्धीपासून ज्ञानापर्यंत असा आहे. आता ह्या जवळ-जवळ एक 70-75 विभूती सांगितल्यानंतर भगवंत असं म्हणतात, की हे जरी असलं तरी अजून खूप विभूती सांगायच्या राहिलेल्या आहेत. दे आर काइंड ऑफ इन्फायनाईट. तर मग गणिताचे जर शिक्षक असतील, त्यांना जर मुलांना सांगितलं, की तुम्ही सगळी जगातली गणितं सोडवून द्या किंवा सोडवून दाखवा, तर ते शक्य नाहीये. मग ते काय करतात, तर तुम्हाला फॉर्म्युला शिकवतात, की हा फॉर्म्युला यूज केला, तर कुठलंही गणित सोडवता येईल. तसं ह्या सगळ्या विभूती सांगून झाल्यानंतर, ह्यामध्ये न सांगितल्या गेलेल्या सुद्धा ज्या विभूती आहेत, त्या समजून घ्यायचा फॉर्म्युला भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगतायत. आणि आता हा इतका महत्वाचा श्लोक आहे. ह्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलंय ते तर अजूनच स्पेशल आणि वेगळं आहे. एक म्हणजे फक्त एक ओवी लिहिली आहे एवढ्या महत्वाच्या श्लोकावरती, जो पूर्ण अध्यायाचा उपसंहाराचा श्लोक आहे. त्याच्यावरती एकच ओवी लिहिली आहे आणि ती महाराज असं म्हणतात, की "जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी." एकदम वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे बघा हां, की संपत्ती आणि दया ह्या 2 गोष्टी. असं का सांगितलंय? तर दया म्हणजे काय? तर योग्यता कुठलीही न बघता केलेली जी मदत असते, त्याला दया असं म्हणतात. योग्यता बघून जेव्हा आपण करतो किंवा आपलं सगळं बघून देतो, तेव्हा त्याला दया किंवा मदत दान किंवा मदत असं म्हणतात. पण कुठलीही योग्यता न बघता जी मदत करतो, त्याला दया असं म्हणलंय. आणि संपत्ती म्हणजे काय? तर माझ्याकडे जे काही आहे, ती सगळी संपत्ती. हा अ, थोडासा समजावून सांगायला स्वामींनी एक गोष्ट सांगितली होती, की लहान मुलं असतात आणि रस्त्यात एखादं कुत्र्याचं पिल्लू असतं, की ज्याला काहीतरी लागलेलं आहे, इंज्युअर झालेलं आहे. आता ती मुलं त्याला घरी आणतात, त्याला काहीतरी मलमपट्टी करतात, दूध वगैरे प्यायला देतात. आता ह्या मुलं काही एक्सपर्ट नाहीयेत. त्यांना काय मेडिकलमधलं किंवा त्याला बरं कसं करायचं हे काही माहिती नसतं. किंवा आपण पुढे हे कुत्र्याचं पिल्लू बरं झालं तर त्याला पाळू किंवा काहीतरी करू, असं पण काही त्यावेळेला त्यांच्या डोक्यात नसतं. बट जस्ट बिकॉज हे कोणीतरी छोटं पिल्लू आहे, त्याला आत्ता त्रास होतोय आणि त्यामुळे मला जे काही शक्य आहे, ते करून त्याचा त्रास कमी करणं. हा जो भाव आहे आमच्या मनात असलेला आणि त्याच्यासाठी आपण जे करतो, त्याला ईश्वराची विभूती असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. हा इतका वेगळा अँगल आहे, की अशा दृष्टीने बघितलं, तर आपण सर्व आणि आपण करणाऱ्या सर्व कृती ही सुद्धा ईश्वराची विभूती होईल. आणि असा विचार केला, तर आपला एकदम पर्स्पेक्टिव्ह प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा बदलून जातो. असा विचार केल्याने 2 गोष्टी होतात. एक म्हणजे काय, की आपण स्वतःला कधीही कमी लेखू शकतच नाही. कारण जे काही आहे माझ्याकडे, थोडंसं जे काही आहे, पण ते ईश्वराने दिलेलं आहे आणि ती ईश्वराची विभूती आहे. त्यामुळे डिप्रेशन यायचा प्रश्न नाही. ॲट द सेम टाईम जेही काही आहे, कितीही ग्रेट जरी असलं, तरी ते माझं नाही आहे, ईश्वराचं आहे. ह्या भावनेने जर आपण राहिलो, तर त्याचा गर्वही होणार नाही. एक शुक्राचार्यांची आणि जनक राजाची गोष्ट आहे, की शुक्राचार्य हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी जे अनेक गुरु केले, त्यामध्ये जनक राजाकडे ते गेले होते. आणि झाल्यावर गुरुदक्षिणा दे असं म्हणल्यावर
जनक राजांनी म्हणल्यावर ते म्हणाले, काय पाहिजे गुरुदक्षिणा? तर जनक राजांनी असं सांगितलं, की जी वस्तू जगात टोटली निरुपयोगी आहे, अशी एक वस्तू मला तू आणून दे. आणि हेही विद्वानच होते. त्यांनी थोडासा विचार केला आणि मग तसं गुरूंना येऊन सांगितलं, की गुरु म्हणजे अख्ख्या जगामध्ये एकच गोष्ट सर्वात निरुपयोगी आहे आणि ती म्हणजे माझी देहबुद्धी. तेवढी एक सोडली तर बाकी प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी यूज आहे, इम्पोर्टन्स आहे. कारण त्या सगळ्या ईश्वराच्या विभूती आहेत आणि एकच गोष्ट जी टाकायची आहे ती म्हणजे देहबुद्धी. ती एकदा आपण आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करून टाकली, की मग आपण वेगळे आणि ईश्वर वेगळा हा भावच राहणार नाही. आणि मग जे ध्यानामध्ये आपण जे करायचा प्रयत्न करतोय, त्याला एक पूरक अशी मनस्थिती तयार होईल. त्यामुळे ह्या अध्यायाचं किंवा विशेषतः या श्लोकाचं महत्व काय आहे? तर हा श्लोक आपल्याला असं शिकवतो, की नुसतं ऐश्वर्य किंवा नुसती शक्ती, नुसती कुठली एखादी ग्रेट वस्तू असं न बघता त्याच्याकडे ईश्वराची शक्ती, ईश्वराचं ऐश्वर्य अशा दृष्टीने बघायला आपल्याला हा अध्याय शिकवतो. आणि त्यामुळे स्वामी असं म्हणाले होते, की हा अध्याय आपल्याला भावसंपन्न करतो. जसं समर्थांनी म्हणलंय, की "ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही." हा जो भाव आहे, हा डेव्हलप व्हायसाठी हा अध्याय आणि हा श्लोक आपल्याला मदत करतो, की अगदी काही नाही तर रात्री उशीवर डोकं टेकताना सुद्धा छान सुखाची उशी आहे. आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण असं असताना सुद्धा जिथे मी डोकं ठेवतोय देवा, ते तुझे पाय आहेत त्याच्यावर डोकं ठेवतोय. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये कुठलेही वेडेवाकडे विचार येणार नाहीत किंवा मी कुठल्यातरी वेड्या-वाकड्या मार्गाने वाहवत जाणार नाही. जे आपल्याला स्वामींनी सांगितलं, की थोडा जो कंट्रोल ठेवायला पाहिजे स्वतःच्या बुद्धीवर, वृत्तींवरती, मनावरती, तो कंट्रोल करायला जी शक्ती लागते, ती कोण देणार आहे? तर तोच देणार आहे. आणि ती मला मिळावी ह्यासाठी मी ईश्वराशी सतत कनेक्टेड राहावं, हे शिकवणारा, ह्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणारा हा श्लोक आहे. यामुळे अर्थातच आपला स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जास्तीत जास्त ईश्वराभिमुख होत जाईल. आणि मग जेव्हा आपण ध्यानाला बसू, बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण 1 तास ध्यान करतो, स्वामींनी सांगितलंय त्याच्याप्रमाणे. पण देवळात जातो किंवा काही उपासना करतो. तर तेवढ्या वेळापुरतं आपलं मन हे ईश्वराशी कनेक्टेड राहतं. पण उरलेले जे 23-22 तास असतात, त्यावेळेला जर आपण आपलं मन लूज सोडलेलं असलं आणि ते जर काय वाटेल ते उपद्व्याप करत राहिलं, तर ध्यानाला बसल्यानंतर जी एक शांत अवस्था यायला पाहिजे, ती येतच नाही. त्यामुळे अ, स्वामी असं म्हणायचे, की त्यांनी असे लोकं बघितलेले आहेत, की 30-30, 40-40, 50-50 वर्ष ध्यान केलेली लोकं स्वामींना येऊन असं विचारायची, की "अहो, आमच्या मनातले विचारच कमी होत नाहीत." तर असं कसं चालेल? आणि ते कमी कसे करायचे? तर त्याच्यासाठी हे सोल्युशन आहे, की उरलेले 23 तास ज्या वेळात तू ध्यान करत नाही आहेस, त्यावेळेला ह्या प्रकारे असा विचार करून ईश्वराशी जास्तीत जास्त कनेक्टेड राहायचा जर प्रयत्न केला, तर निश्चितपणे जे मौन म्हणून जे ज्ञानाच्या आधीचं मौन हे जे सांगितलंय ना, ते मौन साध्य होईल. आपण जसं स्वामींनी सांगितलंय त्याच्याप्रमाणे समजून घेऊ आणि ते प्रयत्न प्राप्त करायचा प्रयत्न करू. स्वामींच्या कृपेने ते आपल्याला प्राप्त होईलही. असं बोलून हा स्वाध्याय स्वामींच्या चरणी अर्पण करते. हरी